Lecture number 26. Unit first. Laplace transform. Okay. So this is the last lecture. We will see on unit step functions. Unit step functions. Okay. So question number third. Express the given function. Express the given function in unit step function. F of t is equal to sin t cos t. 0 is less than t is less than pi, t greater than pi. So now we will firstly express this function f of t is equal to, take the first value sin t, u of t minus 0, u of t minus pi, plus cos t, u of t minus pi. तर बघा हे व्हॅल्यू पहिली पण व्हॅल्यू घेतो फंक्शनची u ऑफ t मायनस 0, u ऑफ t मायनस पाय. दुसरी व्हॅल्यू cos t, u ऑफ t मायनस पाय. सो sin t, u of t minus pi, u of t, u of t minus pi. Next is the cos t, u of t minus pi, f of t. Okay, hence f of t sin t into u of t sin t, u of t minus pi, cos t, u of t minus pi. But we know that फक्त मी sin t ने मल्टिप्लाय केलं, cos ने मल्टिप्लाय केलं, but u of t is equal to 1. Hence f of t sin t u of t minus pi into cos t u of t minus pi. So we'll apply the Laplace transform on the both side. So Laplace will take on this page. Laplace transform of f of t, Laplace transform of sin t, Laplace transform of sin t into u of t minus pi plus cos t, u of t minus pi. Separate this Laplace. Laplace transform of sin t
Laplace transform of sin t u of t minus pi, Laplace transform of cos t u of t minus pi. But we know the Laplace term of sin t is what? 1 upon s square plus 1. So for this, again apply the which formula? This formula, f of t into u of t minus a. See here, f of t into u of t minus a. What is the value of a here? Pi. E to the power minus pi s into, what is the f of t? F of t is the sin t, but we want f of t plus a. Okay, so what is the a here? Pi. But what is the value of t plus pi? बघा आता आपल्याला काय पाहिजे? साइन ऑफ टी प्लस पाय. पाय कुठं असतं? ह्या ठिकाणी आहे पाय. पाय प्लस टी म्हणजे थिटा हे कुठे जातं? थर्ड क्वार्टरमध्ये. थर्डमध्ये साइन काय असतं? नेगेटिव्ह. इथं फक्त टॅन आणि क्वाड पॉझिटिव्ह असतं, बरोबर आहे? साइन नेगेटिव्ह असतं, त्यामुळे इथं मायनस साइन टी. हे आपल्याला बेसिक फॉर्म्युला करता येईल, जे आपण बेसिक व्हिडिओ घेतलं त्याच्यामध्ये आहे बघा. हे कसं आहे ते बघा. समजलं का? आणखी आय रिपीट दिस वन्स अगेन. So for this, remember that only for this, u of t minus a, u of t minus a is what? e to the power minus a. a ची व्हॅल्यू किती आहे इथं? pi. Here a is pi. So e to the power as pi s. Laplace of f of t plus a. f of t काय इथं? हे का? हे sin t. sin t का है? f of t है. Okay, I will write on something rough page. What is the f of t here? Sin t. We want f of t plus a. So sin of t plus a. So sin of t plus a ची व्हॅल्यू किती आहे इथं? a म्हणजे काय आहे? ओके, सो a इज द पाय. आता आपल्याला बघायचं आहे साइन ऑफ थीटा प्लस पाय किती येतं. ओके, आणि ते आपल्याला तुम्हाला मी जे बेसिक लेक्चर्स घेतलेले आहेत व्हिडिओ त्याच्यामध्येच एक्सप्लेन केले बघा. जवळपास 50 ते 60 फॉर्म्युले हे पाठीमागं पण तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये येऊन स्टेप फंक्शनच्या प्रॉब्लेममध्ये बेसिक फॉर्म्युल्यामध्ये. साइन थीटा प्लस पाय इज मायनस थीटा. ओके, तर बघा हे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट मध्ये ऑल रेशियोज आर द पॉझिटिव्ह, सेकंड मध्ये साइन अँड कोसेक आर पॉझिटिव्ह, थर्ड मध्ये टॅन अँड क्वाट आर पॉझिटिव्ह, टॅन अँड क्वाट पॉझिटिव्ह, आणि फोर्थ मध्ये सेक आणि कोसेक पॉझिटिव्ह. इथं काय असते? ऑल रेशियो पॉझिटिव्ह. इथं काय असते? साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह. इथं सेक आणि कॉस पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता बघा हे इथं 0 किंवा पाय बाय 2 असते. इथे किती असते? 0 किंवा 2 पाय असते. इथे किती असते? पाय बाय 2. इथं पाय, इथं 3 पाय बाय 2. आता इथं काय आलंय? पाय प्लस समथिंग. पाय हा इथं असतं, मग इन दॅट वे, डायरेक्शन इज इन दॅट वे. पाय ह्या ठिकाणी आहे. पाय प्लस थिटा म्हणजे कुठे जातं? थर्डमध्ये. थर्डमध्ये काय असतं? टॅन आणि क्वाड पॉझिटिव्ह, बाकी सगळे नेगेटिव्ह. मग आपलं फंक्शन कुठलं आहे? साइन, त्यामुळे साइन थिटा आलं. ओके, सो हिअर मायनस टी, टी म्हणजे थिटा, प्लस सेम वे प्लस व्हॉट इज द ए हिअर? ए इज द पाय. तोच फॉर्म्युला अप्लाय करायचा परत. विच फॉर्म्युला? दिस f of t u of t minus a e to the power minus as f of t plus a, u of t minus a, u of t minus a, e to the power minus pi into s into Laplace transform of f of t plus a, f of u of t minus a, f of t. f of t किती येतं? f of t is the cos t. Okay, so you will get f of t plus a. आता आपल्याला बघायचं आहे here cos t. So f of t plus a is the cos t plus a. Okay, cos t plus a म्हणजे किती आहे? पाय. So pi is here. Pi plus something theta means what? In third quadrant. third quadrant मध्ये काय असते? cos negative असते. So you will get here cos t only. So minus cos t.
So Laplace transform of f of t. Hence Laplace transform of f of t 1 upon s square plus 1 minus minus plus e to the power minus pi s. Laplace transform of sin t. Okay, plus minus minus e to the power minus pi s into Laplace transform of cos t. So 1 upon s square plus 1 plus e to the power minus pi s. What is the Laplace transform of sin t? 1 upon s square plus 1 e to the power minus pi s. What is the Laplace transform of cos t? S by s square plus 1. So this is the Laplace transform of f of t. तर इथं बघा काय एक्सप्रेस करणं अवघड नाही, फक्त तुम्हाला हे जे साइन थीटा प्लस पाय, साइन थीटा मायनस पाय, कॉस थीटा प्लस पाय, हे जे व्हॅल्यू माहीत असणं खूप गरजेचं आहे. ओके, सो विल सी द लास्ट एक्झाम्पल. आता फंक्शनला 3 व्हॅल्यू असणार एक्झाम्पल आपण बघूया. ते एक्झाम्पल पण एक्झाममध्ये जास्त विचारले जातात. सो क्वेश्चन इज दॅट f of t, it has 3 value. First is the sin t, second is the sin 2t, sin 3t. 0 is less than t is less than pi, pi is less than t is less than 2 pi, t is greater than 2 pi. Solution. So we will express this function in the form of unit step function. So Laplace transform of f of t, Laplace transform of sin t, otherwise we will apply Laplace later. First आता बघा फंक्शनची पहिली व्हॅल्यू घेतली इन ब्रॅकेट f of t is equal to sin t in bracket u of t minus 0, u of t minus pi. Take the second value of this function, sin 2t, u of t minus pi, u of t minus 2 pi, plus sin 3t, u of t minus 2 pi. Okay, so now we will simplify this. This is a methods to express. बघा sin t ची व्हॅल्यू इन बिटवीन 0 आणि पायच्या मध्ये आहे. सो u of t minus 0, u of t minus pi. sin 2t ची व्हॅल्यू किती आहे? u of t minus pi, u of t minus 2 pi. sin 3t ची व्हॅल्यू किती आहे? u of t minus 2 pi. So Laplace transform of f of t, Laplace transform of sin t, u of t minus 0, u of t, sin ने मी मल्टीप्लाई करतो, sin u of t minus 2 pi. So again Laplace transform of sin 2t, u of t minus pi, u of t minus 2 pi. Take here plus Laplace, multiply this sign, sin 2t, u of t minus pi, sin 2t, u of t minus 2 pi. So Laplace transform of sin 3t, u of t minus 2 pi. Okay, sin 2t u of t minus pi, sin 2t u of t minus 2 pi. So Laplace separate the Laplace for this. Sin t, value of u of t is 1. Laplace transform of sin t, u of t minus pi. Laplace transform of sin 2t, u of t minus pi,
Laplace transform of sin 2t u of t minus 2 pi. Laplace transform of sin 3t u of t minus 2 pi. So this is the no problems. Laplace of sin t is the 1 upon s square plus 1 minus. What about this? आता यासाठी परत आपल्याला ते फॉर्म्युले यूज करावे लागतील. Which formula? f of t u of t मायनस हाच फॉर्म्युला जास्त यूज केलेला आपण बघा. f of t u of t मायनस तर याची व्हॅल्यू किती आहे पाय e टू दी पॉवर मायनस पाय एस इनटू लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ f of t प्लस f of t किती येतं sin t. ओके, आपल्याला t प्लस a पाहिजे आणि हे किती आहे इथं पाय. आपण आताच केलं बघा sin t प्लस पाय म्हणजे मायनस साइन थीटा म्हणजेच मायनस साइन t प्लस here a is also u of t minus pi Laplace transform of sin 2t है f of t किती आहे sin 2t. I will write here f of t is sin 2t. okay, f of t sin 2t. so sin 2 times t plus a ये किती आहे इथं pi t plus pi. so sin of 2t plus 2 pi and see here theta plus 2 pi. 2 pi म्हणजे इथे येतं प्लस समथिंग म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आणि फर्स्ट मध्ये काय असतंय ऑल रेशियोज आर द पॉझिटिव्ह. सो यू विल गेट हियर ओनली sin 2t मायनस इथपर्यंत आलो आपण आता मायनस हियर व्हॅल्यू ऑफ a is what? see here this is completed. we are starting this. a is what? this is the a and this is the f of t. okay, e to the power minus 2 pi s into Laplace transform of f of t किती आहे इथं 2t. मग 2t मध्ये परत हे ऍड केलं तर 2t इंटू धिस 2 म्हणजे 4t. म्हणजे बघा इथं बघा हे 2 पाय 4 पाय ह्या ठिकाणी येतं म्हणजे फर्स्ट मध्ये जातं इथं पण. ओके, म्हणजेच तुम्हाला इथे भेटेल sin 2t. so this is also completed. last is remaining. so here a is 2 e to the power minus pi s into Laplace transform of हे 2 इथं म्हणजे ऍड केलं तर 6 होतं 6 म्हणजे त्याच ठिकाणी जातं. you will get here sin 2t. so last step is remaining. Laplace, what is this side? Laplace transform of f of t. so 1 upon s square plus 1 here s square plus 1 minus. so this minus minus plus e to the power minus pi s Laplace of sin t minus minus plus e to the power minus pi s Laplace of sin t is 1 upon s square plus 1. next is what? e to the power minus pi s Laplace of sin 2t plus e to the power minus pi s sin 2t is Laplace 2 by s square plus 4 minus e to the power minus 2 pi s sin 2t Laplace of sin 2t is the 2 by s square plus 4 plus e to the power minus pi s. what is the Laplace of this? 2 by s square plus 4. so this is the completion of completed unit step function. what is the remaining? remaining part is Dirac delta function and that will require 1 hours. this is then complete
complete 1 unit will over. Okay, so this is a very important periodic function and unit step function. These both functions are the important for the examination.